भीमचा या आयुक्ताला आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो पोचला पाहिजे। जय भीम, जय भीम। आजच्या या ऍक्शन कमिटीचे नेते, माजी आमदार, कामगारांचे नेते, शिक्षकांचे नेते आदरणीय कपिल पाटील साहेब, या ठिकाणी या ऍक्शन कमिटीचे दुसरे नेते आदरणीय सुरेशजी ठाकूर साहेब, कुलकर्णी साहेब, गुजर साहेब, या सहित आपल्या संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक जाधव, निमंत्रक आदरणीय वामनजी कविस्कर, ज्यांनी आपल्याला आता सविस्तरपणे या ठिकाणी मार्गदर्शन केलं, ते सेनेचे नेते आदरणीय बाबा कदम, या ठिकाणी आदरणीय कॉम्रेड मिलिंद रांडे, ज्यांनी आपल्याला पाठिंबा दिला, ते या ठिकाणी कॉम्रेड प्रकाश रेड्डीजी, मंचावरील सर्व या ठिकाणी आमचे एस.एन. राठोड आणि बहादूर कामगार बंधू आणि भगिनींनो, मी पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो की आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताने हे काढलेलं टेंडर उद्या 18 तारखेला रद्द केलं नाही तर या ठिकाणी आपल्याला आंदोलन करावं लागेल, मग ते संपाचं असेल, बंदचं असेल। यासाठी ऍक्शन कमिटीने आपल्याशी संपर्क साधून या ठिकाणी मतदान घेतलं आणि मतदानाचं काल या ठिकाणी मतमोजणी झाली आणि या मतमोजणीमध्ये 97% कामगारांनी या ठिकाणी या आंदोलनाला संपाला तयारी दाखवली आणि त्यानंतर आपण या आझाद मैदानामध्ये उपस्थित झालात, त्याबद्दल उपस्थित झालेल्या सगळ्या कामगार बंधू भगिनींचे मनपूर्वक आभार मानतो। आणि एवढंच सांगतो, हे तुमचं चित्र बघितल्याच्या नंतर काल 2 दिवस ऍक्शन कमिटीचं आमचं पोस्टर हे ऍक्शन कमिटीने तुमच्यापर्यंत पोहोचवलं, चौक्या चौक्यावरती लागलं आणि संघर्ष समितीचं काय झालं आणि ऍक्शन कमिटी कुठून आली, अशा प्रकारची चर्चा कामगारांमध्ये सुरू झाली। बाबा कदमजी, जेव्हा मी बालवयामध्ये होतो तेव्हा आपल्या संगमेश्वर तालुक्यातल्या या माझ्या मेढे गावामध्ये राम या ठिकाणी 5 पांडवांनी मंदिर बांधण्याचा संकल्प केला होता, पण त्याची गोष्ट अशी आहे की या 5 पांडवांनी जिथे जिथे गेले आणि जिथे जिथे त्यांनी मंदिर बांधलं ते एका रात्रीत बांधलं होतं। आणि हा फार मोठा चमत्कार आहे, एका रात्रीमध्ये मंदिर, अशा प्रकारची ती त्यांची पद्धती होती। परंतु त्यावेळेला हातामध्ये मोबाईल नव्हता, घड्याळ नव्हतं, तेव्हा पहाटेच्या सकाळी कोंबडा हरवला की दिवस उजाडला, अशा तऱ्हेचा प्रघात होता। आणि म्हणून माझ्या गावामधलं ते मंदिर अर्धच राहिलं, कोंबडा हरवला आणि पांडव दुसऱ्या गावाला गेले आणि त्यामुळे ते अर्धवट मंदिर आजही मला गावकर साहेब बघायला मिळतं। ही मला त्या माझ्या बालपणामध्ये सांगितलेली गोष्ट आहे। तसंच आज आपल्या मनामध्ये झालं असं मला संभ्रम निर्माण झाला। अनेक लोकांनी विचारलं की संघर्ष समितीचं ऍक्शन कमिटी म्हणजे नेमकं झालं काय? आणि म्हणून मी कामगार मित्रांनो तुम्हाला सांगतो, हा आपल्या आंदोलनाचा एक प्रकारचा एक भाग आहे आणि ही अशी समिती का करावी लागली त्याबद्दल सविस्तरपणे मी तुमच्या चौक्यावर येऊन नक्की बोलेन। परंतु आज संघर्ष समितीने महानगरपालिकेच्या आयुक्तांना असं वाटतंय की ही जी संघर्ष करणारी कमिटी आहे, म्हणून अण्णाभाऊ साठे नाट्यगृहामध्ये ते असे म्हणाले की संघर्ष आपण एकमेकात करायचा नाही आणि मग आपण काय करायचं तर समन्वय समिती काढा आणि काम करा। परंतु पूर्वीची समन्वय समिती आता फेडरेशन मध्ये रूपांतरित झालेली आहे आणि या फेडरेशनने आम्हाला सांगितलं की या सफाई खात्यामध्ये ज्या ज्या मान्यता प्राप्त काम करणाऱ्या संघटना आहेत किंवा मान्यता नसलेले रानडे साहेबांचे कॉन्ट्रॅक्टी कामगार आहेत, या सगळ्यांचं त्या प्रवर्गातल्या लोकांनी नेतृत्व करणाऱ्यांनी आंदोलन करा
अशा तऱ्हेचा आदेश दिल्याच्या नंतर आपण हे आंदोलन सुरू केलेलं आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, आपण इथे सगळेजण आलेले आहात, हे तुम्ही सगळेजण या देशाचे जागृत नागरिक आहात आणि तसेच तुम्ही जागृत कामगार आहात. आणि म्हणून मी पहिल्या दिवसापासून तुम्हाला विनंती करतोय, सांगतोय, या आंदोलनामध्ये प्रत्येकाने नेता बना, प्रत्येकाने कार्यकर्ता बना. या देशाला गिरणी कामगारांनी अनेक कायदे मिळवून दिले. स्वातंत्र्याचा लढा असेल, संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल, त्याच्यामध्ये कामगार होता आणि त्यांनी जो इतिहास घडवला तसा इतिहास आता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगार, मोटर लोडर कामगार आणि कंत्राटी कामगाराला करावा लागणार आहे. आता इथं तुम्हाला नवीन बिल आलेलं आहे आणि या नवीन कायद्याप्रमाणे यापुढे संप सुद्धा करता येणार नाही. तेव्हा आपल्या सगळ्यांना, या देशाला आणि महाराष्ट्र राज्याला एक दिशा देण्याचं, नेतृत्व करण्याचं काम सफाई कामगारांनी करावं. त्यासाठी हे आंदोलन आहे, हे लक्षात आपण सगळ्यांनी घेऊ. दिवस रात्र आपल्या सोबत आजच्या आझाद मैदानात न आलेला, परंतु संपाला आणि बंदला ज्यांनी पाठिंबा दिला, अशा आपल्या सगळ्या कामगारांना हात जोडून विनंती करा. त्यांना या ठिकाणी आपल्या भावी पिढीच्या भवितव्याचं या ठिकाणी आपण मार्गदर्शन करा, कार्यकर्ते बना, असे हात जोडून तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. त्याचं कारण असं आहे की जोपर्यंत आपण आपली संघशक्ती दाखवत नाही, एकजूट दाखवत नाही, तोपर्यंत या आयुक्ताला असं वाटेल की या ठिकाणी कामगारांचा पाठिंबा युनियनच्या लोकांना नाही, हे युनियनचे लोक या ठिकाणी लढतायत आणि आमच्यावर दबाव आणता आहे. तेव्हा मला तुम्हाला हे यासाठी पोटतिडकीने सांगतोय की आपण सगळे कार्यकर्ते बना, आपण सगळे नेते बना. आम्ही इथून भाषण केलं, तुम्ही चौकीवर भाषण करा आणि प्रत्येक कामगाराला सांगा, तुझ्या भावी पिढीच्या कल्याणासाठी, तुझ्या मुलाच्या नोकरीचं संरक्षण करण्यासाठी आज मी घरांच्या प्रश्नावर बोलणार नाही. आज मी किती बोनस मिळवून दिला बोलणार नाही, किती गणवेश मिळवून दिले बोलणार नाही. ते जर तुम्ही राहिलातच नाही तर ते मिळणार कुठून? आणि म्हणून आजचा जो प्रश्न आहे की खाजगीकरण या ठिकाणी रद्द झालं पाहिजे. विधानसभेमध्ये प्रश्न विधान परिषदेमध्ये ऍडव्होकेट अनिल परब साहेबांनी मांडलेला आहे आणि त्याला उत्तर देताना उदय सामंतजी म्हणाले की आम्ही या ठिकाणी नवीन काही करत नाही. महानगरपालिकेचा आयुक्त असं म्हणतोय की 4 वार्डामध्ये ही जी पद्धत आहे ती आम्हाला 24 वार्डामध्ये न्यायची आहे आणि म्हणून याच्यामध्ये नवीन काय नाही. मी त्या आयुक्ताला, उदय सामंतांना अशा प्रकारची विनंती करतो की येणाऱ्या तुमच्या टेंडर मध्ये असा करार करा या आमच्या ऍक्शन कमिटी समोर की येणारे जेवढे कामगार असतील ते ठेकेदाराचे नसले जरी असले तरी ते महानगरपालिकेचे कायम कामगार असतील आणि त्यांना सगळे फायदे दिले जातील. अशा तऱ्हेचा करार करा, आम्ही कुठलाही संघर्ष करणार नाही, अशा तऱ्हेचं अभिवचन द्यायला आम्ही तयार आहोत. आणि म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे, संघर्ष मोठा आहे, हा करतो की तो करतो. आज आपण पाहिलेलं आहे या देशाच्या इतिहासामध्ये, मी परवा सांगितलं, 2 भावांची युती झाली आणि हिंदीची सक्ती रद्द करताना सकाळी 10 वाजता वरळीच्या डोम मध्ये शिरायला जागा नव्हती. तेव्हा तुम्ही आता आलेले आहात. 4-2 लोक उठल्यानंतर, आमच्या भगिनी उठल्यानंतर आदरणीय प्रफुल्लता दळवी म्हणाल्या की तुम्ही उठू नका, सकाळी लवकर आलेल्या. अरे 10 वाजता वरळीचा डोम भरतो पावसामध्ये सुद्धा आणि ते असे म्हणतात की आमचा जो नेता सांगतो त्याप्रमाणे आंदोलन करायला आम्ही तयार आहोत. खडात त्या ठिकाणी हिंदीची सक्तीचं बिल रद्द झालेलं आहे, हे तुम्ही तुमच्या डोळ्याने पाहिलेलं आहे. आणि अशा तऱ्हेचं बळ आपल्यामध्ये घ्या आणि या ठिकाणी हे कॉन्ट्रॅक्ट सिस्टम रद्द झालंच पाहिजे. 4 वार्डात पूर्वी झालं ते आमची झालेली चूक असेल, बरोबर असेल याचा विचार न करता आता ऍक्शन कमिटी जो काही निर्णय देईल त्याप्रमाणे संघर्ष करू. हा संघर्ष व्हायचा नसेल तर मी पत्रकार मित्रांना माझ्या विनंती करतो, आम्ही संप करत नाही. जरा 4 ओळी चांगल्या लिहा आणि या मुंबईतल्या नागरिकांना विनंती करा
की हे ज्या ठिकाणी आमच्या मुळाबाळांच्या नोकरीवरती आलेलं गडांतर आहे, या ठिकाणी वेठ बिगारी येते आहे, ती रद्द करून आमच्या नोकऱ्या आम्हाला आणि आमचा हक्क महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या घटनेमध्ये दिलेला आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर असं म्हणालेले आहेत, अरे 365 दिवस ज्या ठिकाणी काम चालतं अशा ठिकाणी कोणत्याही पद्धतीने खाजगीकरण येताच कामा नये. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की या देशातल्या प्रत्येक मातीपासून जमिनीपासून या देशातल्या संपत्तीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे. या राष्ट्राची संपत्ती झाली पाहिजे, कामगाराची झाली पाहिजे. पण आज या ठिकाणी हे खाऊ ज्याचं प्रकरण आल्यानंतर आता अबकळत्या या आपल्या लोकांना, या श्रमिकांना या ठिकाणी वेठ बिगार आणण्याचं काम करतात. बाबासाहेब तेव्हा देखील म्हणालेले, कॉम्रेड रेड्डीजी, प्रकाश रेड्डीजी, जेव्हा एका माणसाच्या हातामध्ये या देशाची संपत्ती आणि साधनं जातील तेव्हा पुन्हा एकदा हा देश गुलामीत जाईल. हे भाकीत त्या महामानवाने केलेलं आहे, ते भाकीत सत्य होता कामा नये. म्हणून सगळ्यांनी एकजुटीने एकमताने तुम्ही हा लढा करताय असं तुम्ही सांगितलेलं आहे. 97% लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्या माझ्या बंधू भगिनींना विनंती करतो, ऍक्शन कमिटीचं बॅनर आहे की संघर्ष समितीचं बॅनर आहे, याचा विचार न करता आपल्या हक्काच्या लढाईला तयार राहूया एवढीच तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. आणि या ठिकाणी थांबत असताना हे इतिहासामध्ये घडलेलं आहे, ना कुणाचा बावटा आहे, ना कुणाचा झेंडा आहे, ना कुणाचा दांडा आहे. आम्ही सगळे या ठिकाणी हे ठेकेदारी पद्धतीत आलेलं कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासाठी आलेले सर्व कामगार आहोत. ही एकी कायम ठेवा एवढीच तुम्हा सगळ्यांना विनंती करतो. इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय महाराष्ट्र, जय भारत. कामगारांच्या एकजुटीचा, कामगारांच्या एकजुटीचा टेंडर सिस्टम रद्द झालीच पाहिजे, टेंडर सिस्टम रद्द झालीच पाहिजे. अरे कोण म्हणतो होणार नाही, अरे कोण म्हणतो होणार नाही. हमसे जो टकराएगा, अरे हमसे जो टकराएगा, हम सब जय भीम. हे बघा, शेवटचा जो माणूस आहे या देशातल्या छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, आपल्या ज्या ज्या आदर्श आहेत, जिजामाता, सावित्री माता, हे आपले आदर्श आहेत. आणि या सगळ्यांची शक्ती या जय भीम शब्दात आहे. बाबा कदमजी, मी कधी कधी असं म्हणतो की आंबेडकरी चळवळीतल्या माणसाला जय भीम म्हणायला बरं वाटतं, पण बाकीच्या लोकांना असं वाटतं हा त्यांचा जय भीम आहे. त्या सगळ्यांना मी सांगत असतो, अरे या महाभारतात देखील भीम होता ना, त्याचा आहे असं म्हणूया. तेव्हा शेवटच्या माणसाला विनंती आहे, ही शक्ती दाखवण्यासाठी आपल्या जीवाच्या अंतकापासून वरती आता छप्पर नाही बघा, पण या ठिकाणी बांधलेलं हे बांबूंचं छप्पर आहे, हे तुटणार नाही असं त्या कॉन्ट्रॅक्टरनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे तुमच्या डोक्यावर पडणार नाही, तुमचं डोकं फुटणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो. तेव्हा असा आवाज द्या जय भीमचा या आयुक्ताला आणि महानगरपालिकेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना तो पोचला पाहिजे. जय भीम, जय भीम. धन्यवाद.